कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील एका धनगराच्या मुलाने कमाल करून दाखवली आहे। पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे। चला पाहूया काय आहे या धनगराच्या मुलाची खरी कहाणी। खांद्यावर चादर, डोक्यावर गांधी टोपी, हातात काठी आणि पायात मोठ्या धनगडी चपला घालून उन्हात बकऱ्या चारणारा हा धनगराचा मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याला 551वा क्रमांक मिळाला। एकूण आनंद होतो ना? होय, हे यश मिळवणारे युवकाचे नाव आहे बिरुदेव सिद्धप्पा ढोणे। आपल्या मामाच्या गावात गुरेढोरे बाहेर काढताना त्याचा एक मित्र धावत आला आणि मोठ्या आवाजात ओरडत सांगितलं, बिरुदेव, तू यूपीएससी पास झाला आहेस। तेथेच उपस्थित असलेले त्याचे अशिक्षित आई वडील एवढेच समजू शकले की त्यांचा मुलगा साहेब झाला आहे आणि लगेचच बिरुदेवसह त्याचे कुटुंबीय आनंदाने नाचू लागले। कागल तालुक्यातून यूपीएससी परीक्षा पास होणारा बिरुदेव हा पहिलाच विद्यार्थी आहे। त्याने 2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती आणि वयाच्या 27व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 551वा रँक मिळवून ही परीक्षा यशस्वीरित्या पार केली। मंगळवारी दुपारी या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि लगेचच यमगे गावात जल्लोष करण्यात आला। बिरुदेवचा मोबाईल हरवला होता आणि तो पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला, पण तिथे त्याला मदत मिळाली नाही। तेव्हाच त्याने ठरवलं की आता मीच आयपीएस ऑफिसर होणार आणि त्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन दररोज 22 तास अभ्यास केला। यूपीएससीची तयारी करण्यासाठी तो दिल्लीत गेला आणि आपल्या आई-वडिलांचं नाव उज्ज्वल केलं। 10वी आणि 12वीत बिरुदेवने कागल तालुक्यातील मुरगुड केंद्रातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पुण्यातील सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। सामान्य परिस्थितीतून झगडत पुढे आलेला बिरुदेवचा परिवार, त्याचे वडील सिद्धप्पा ढोणे हे देखील 12वी पर्यंत शिकले, पण त्यानंतर पारंपरिक बकऱ्या चारण्याच्या व्यवसायावर त्यांनी आपलं आयुष्य घालवलं। त्यांनी आपल्या मुलाला मोठा अधिकारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं। बिरुदेव यूपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीत असताना त्याच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने दर महिन्याला 10 ते 12 हजार रुपये पाठवले। त्या पैशात बिरुदेवने आपला निभाव लावला। कधी कधी वडील त्याला दुसरी नोकरी करायला सांगायचे, पण हट्टाने चिकटून राहिलेल्या बिरुदेवने अखेर यूपीएससी पास करून आयपीएस ऑफिसर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। त्याचा भाऊ सैन्यात भरती झाला आहे। बिरुदेवचं कुटुंब म्हणजे त्याचे आई-वडील, विवाहित बहीण आणि भाऊ असे आहे। धनगराच्या मुलाने यूपीएससी परीक्षा पास करून हे सिद्ध केलं की कोणतीही गोष्ट ठरवल्यानंतर प्रयत्न केल्यास अपयश कधीच आड येत नाही। आज बिरुदेव ढोणे याचे नाव केवळ कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे।